लौकीला स्वच्छ धुवून छिलून त्याचे बारीक तुकडे करून घेऊया। तेल इथे तापत ठेवलेलं आहे। फोडणी करूया। फोडणीसाठी राई म्हणजेच मोहरी, ती तडतडली की जिरं घालूया। जिरंही फुललं की हिंग घालूया। वाटीभर कांदा बारीक चिरलेला। कांदा आपला परतून झालेला आहे। आता जाईल आलं लसणाची पेस्ट, तीही 1 मिनिट परतून। आलं लसणाची पेस्ट परतून झालेली आहे। आता जाईल हा भिजवलेली चण्याची डाळ, तीही आपण परतून घेऊया। यात जाईल लाल तिखट पावडर, हळद आणि चवीपुरतं मीठ। परतून घेऊया। सर्व मसाले आपण परतून घेतलेले आहे। आता जाईल 1 टमाटर बारीक चिरलेला, यालाही परतून घेऊया आणि टमाटर मऊ येतपर्यंत आपण शिजवून घेऊया। तर टमाटर छान मऊ झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता जाईल बारीक चिरलेला लौकीलाही आपण छान परतून घेऊया 1 मिनिट। तर इथे लौकी छान मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेतलेला आहे। आता झाकण ठेवून 5 मिनिटं शिजू देऊया। तर झाकण काढून पाहूया। भाजी छान मसाल्यामध्ये मुरलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता या स्टेपला काय करायचं, थोडं पाणी ॲड करायचं आणि परत 5 मिनिटं शिजू द्यायची। भाजी उकळत आहे, शिजली आहे की नाही ते पाहूया। हां, भाजी आपली शिजलेली आहे। तर झाकण काढून पाहूया। आहा, भाजी मस्त दिसते, मसाल्यामध्ये छान मुरलेली आहे आणि कलरही छान मस्त आलेला आहे। तर लौकीची भाजी आपली इथे तयार आहे। कोथिंबीर घालून सर्व करूया। मस्त झाली आहे भाजी, रसरशीत, कमीत कमी मसाल्यामध्ये।